ॲक्च्युली मुकुंद आल्यानंतर 2 वर्षांनी माझं युट्रेस काढावं लागलं काही कारणावास्तव. मग त्यानंतर डॉक्टरने सांगितलं की मी पुन्हा कधी आई होणार नाही करून. एक प्रकारे आमच्या आयुष्यात मॅजिक झाला की भगवंतच माझा मुलगा बनून माझ्या घरी आले. मी तर प्युअर नास्तिक पण होतो. मला भगवंत वगैरे काय विश्वास पण नव्हता. पण हे भक्तीमध्ये कसं आलो आणि लड्डू गोपालची सेवा कशी करायला लागलो मलाच माहिती नाही. जगन्नाथ जी ने बताया कि मुझे पंचामृत अभिषेक नहीं चाहिए, मुझे केवल जल का अभिषेक चाहिए और उस जल में आप अलग अलग प्रकार के सुगंध का उपयोग कर सकते हैं. तो बताते हैं क्या किया जाता है. सुगंध चंदन से आता है, सुगंध कर्पूर से आता है, सुगंध हरे कृष्णा प्रभु जी, मैं इधर बहुत आनंदमय हूँ, धन्य हो गई हूँ. मुकुंदा जी जैसे ये नीलेश प्रभु जी और दीपाली माता जी के साक्षात बेटा बन के आए हैं और उनसे बात करते हैं, वो जो भक्ति में है वो समझ सकते हैं. और जगन्नाथ जी जो है दीपाली माता जी के भाई माने गए हैं. पूरा परिवार समेत जगन्नाथ जी, सुभद्रा मैया, बलदेव और यहाँ पर हमारे मुकुंदा जी है और राधा रानी जी आई हुई है. इतना दिव्य बर्थडे अभी तक मैंने कभी अटेंड नहीं किया है. ये यादगार रह जाएगा और ये परिवार इतना भाग्यशाली है कि साक्षात भगवान खुद होके आए हैं अपने पुत्र की तरह. और क्या चाहिए किसी को. हरि बोल. में अकाम सर्वकाम मोक्षकाम उदारदे तीव्रेन भक्ति योगेन यजेता पुरुष परम. हम लोग को कुछ इच्छा नहीं है. अकाम मतलब सर्वकाम मतलब सब कुछ चाहिए. हरे कृष्णा. आजचा दिवस खूप खास आहे कारण का आज मुकुंदाचा वाढदिवस साजरा केला जात आहे. तर त्यानिमित्ताने इकडे सर्व कामकाज चालू आहे. फुलांची चांगली सजावट करण्यात आली आहे. थोड्याच वेळात मुकुंदा येणार आहेत. जगन्नाथजी, बलभद्र आणि सुभद्रा मैया ते देखील इकडे येणार आहेत. तो यहाँ पर है अमित प्रभु जी जो इस्कॉन का. हरे कृष्णा प्रभु जी. कृष्णा प्रभु जी. अमित प्रभु जी इस्कॉन का जो वर्ली सेंटर है वहाँ पर सेवा करते हैं. मैं वहाँ का माली हूँ. आप मुझे माली कह सकते हैं. नहीं प्रभु जी, सेवा के लिए माली हूँ. आप भगवान के सेवक हो, भगवान के बहुत करीब हो आप, भगवान के लाडले चहीते हो आप. भगवान का माली कह सकते हैं. भगवान की थोड़ी कृपा है, सबको अलग अलग सेवा मिलता है. मुझे भगवान की कृपा से ये सेवा मिला है और मैं अपनी सेवा करने का प्रयास कर रहा हूँ. जैसे हर सब वक्त अपनी अपनी सेवा करते हैं, मैं अपना सेवा करने का प्रयास कर रहा हूँ. मैं सेवा चालू है. आप सब अपनी कृपा बनाए रखिएगा. ऐसा भगवान की कृपा हो और मेरा सेवा चलता रहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. बिल्कुल बिल्कुल प्रभु जी भगवान के सेवक है और हम भगवान के सेवक के सेवक. प्रभु हम सेवक नहीं, हम सेवक बनने का प्रयास कर रहे हैं. नहीं, हम भी दास बनने की कोशिश कर रहे हैं. नीलेश प्रभु जी इनकी यहाँ पर एंट्री हो चुकी है. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मराठीत बोलायचं विसरून गेलो मी फ्लोमध्ये. हिंदीमध्येच बोला. चालेल, मिक्स करू ना आपण हिंदी मराठी. हां, सगळ्यांना हरे कृष्ण. सर्वांना हरे कृष्णा. हे बघू शकता तुम्ही की सर्व डिवोटीज या ठिकाणी तयारीसाठी लागलेले आहेत. जो तो ज्याला त्याला जशा पद्धतीची हेल्प करता येईल त्या पद्धतीची हेल्प करत आहेत. इथे पण माताजी फ्लावर सेवा करत आहेत. हरे कृष्णा माताजी, कैसे हो आप. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. तर सर्वजण इकडे आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. हरे कृष्णा बोलो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर इथे आपले जगन्नाथजी, सुभद्रा मैया हे विराजमान होत आहेत. हरे कृष्णा. आपल्यासोबत आहेत सध्या सुरेश प्रभूजी.
त्यांच्याकडे जाणून घेऊया आपण की आजचा प्रोग्राम पुढे कसा जाणार आहे. हरे कृष्णा. तर आजच्या मुकुंदाच्या वाढदिवसामध्ये पुढचा कार्यक्रम असा आहे की आता कीर्तन होणार, मग नंतरला कथा होणार, त्याच्यानंतर भोगा ऑफरिंग होणार, 56 भोग ऑफरिंग, त्यानंतर फ्लॉवर अभिषेक, त्यानंतर पुष्पाभिषेक, त्याच्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद. ओके. हरे कृष्णा. मेरा ये सौभाग्य है कि श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा आई का 30वां वार्षिकोत्सव और श्री मुकुंद का 5वां वार्षिकोत्सव की उपलब्धि में हमारे नीलेश प्रभु और दीपाली माता जी ने मुझे आमंत्रित किया और इनका जो प्रेम है भगवान और उनके विग्रहों के प्रति बहुत ही श्रद्धा से और प्रेम से कितने सालों से वो इनकी सेवा कर रहे हैं. आए हुए सभी भक्तों का स्वागत है और खासकर मैं धन्यवाद करना चाहता हूँ रसायन प्रभु जी का, क्योंकि उनके कृपा से जगन्नाथ हमारे यहाँ पे पधारे सेवक आज जो हम लोग को सेवा दे रहे जगन्नाथ जी. बहुत बहुत धन्यवाद रसायन प्रभु जी का और रसायन प्रभु जी का भी प्रभु जी का भी बहुत बहुत धन्यवाद प्रणाम धन्यवाद. अभी भाव ऐसा प्रकट करना चाहता हूँ क्योंकि अभी हमारे मुकुंद का 5वां जन्मदिन है और जगन्नाथ बलराम जी सुभद्रा माई का 3रा एनिवर्सरी है. आवाज नाही दे नाही आ रहा है. आता माईकचा आवाज कमी आहे तर स्पीकरचा आवाज कमी आहे. जोरात बोल, तुमचाच आवाज नाही निघत आहे. हरे कृष्णा. अभी आ रहा है इतना अरे तो स्टैंड पे लगा लेते हैं तो पण बोल. अपन पकड़ो. हां. तो हम अभी जो 5 साल हम मुकुंदा का जगन्नाथ जी का जो सेवा कर रहे हैं और हमें पता भी नहीं था मतलब इतना भक्ति में हम लोग आएंगे, इतना सेवा हो गया हमसे. और मैं खाली इतना एक विनती करना चाहता हूँ जिसके भी घर पे लड्डू गोपाल है, जो आप भी सेवा करते होंगे, मेरे एक विनती ऐसी थी कि आप एक संबंध बना लो भगवान के साथ, क्योंकि जो हम लोग अनुभव करते हैं, मेरी इच्छा है आप भी कभी ना कभी एक अनुभव करेंगे, क्योंकि मैं सभी जो लीलाएं भगवान मुकुंदा जो करते हैं मैं आपके साथ शेयर नहीं कर सकता, क्योंकि एक बार जो हम लोग द्वारका में गए थे तो मुकुंदा ने कोकोनट वाटर पिए थे, तो उस टाइम सबको पता चल गया, तो उसके बाद वो लीलाएं बंद कर दिए. तो ऐसा भाव मन में आया कि जो भी भगवान अपने साथ लीला करते हैं वो शायद सबके सामने प्रकट नहीं करना चाहिए, ऐसा हमारे मन में भाव आया था और कथा में भी सुना था. तो आपको अगर भगवान को अनुभव करना है तो प्लीज़ संबंध ऐसा बनाओ जैसे आप
बच्चों के साथ, अपने बच्चों के साथ जैसे के साथ आपका भाव रहता है, ये मेरा बेटा है, उनका नाम रखते हो, ऐसा ही आपने जो लड्डू गोपाल है उनका भी एक नाम रख दो। जैसा व्यवहार आप अपने बच्चों के साथ करते हो वैसे गोपाल के साथ भी कीजिए, क्योंकि अनंत काल तक वही अपने साथ है, ये सब टेम्पररी है। तो वो एक भाव था, संबंध बना लो, बस एक नाम रखो। जैसे अभी हम लोग का मुकुंद के साथ जो संबंध है, और मुकुंदा का अभी गीता माता जी है, वो मेरी बहन मानता हूँ। तो हमेशा भी आते हैं तो मैं उनको बोल देता था, अरे तेरी बुआ आ गई। तो एक संबंध जो ऐसा बनता है ना, तो आपको अपने आप अनुभव हो जाएगा कि भगवान के प्रति प्रेम भाव कैसा है, क्या है, वो खुद प्रकट करेंगे। और एक बार आपने संबंध बनाया तो आप भूल जाओगे, लेकिन वो नहीं भूलेंगे। आपको हमेशा कोई भी मुसीबत में वो बाहर निकालेंगे, साथ देंगे। ये अनुभव हमने बहुत किया है। अभी भी बहुत सारे लीला हैं, लेकिन मैं नहीं बताऊंगा। अगर आपके साथ होती है तो आप नोट करके रखिए, शेयर मत कीजिए। और आपका भाव है, मैं मेरा भाव बता रहा हूँ। संबंध बने। अभी प्रवीण प्रभु जी है, वो एक मेरे बड़े भाई जैसे है, मुझे छोटे भाई से ट्रीट करते हैं। कोई गलती हुआ तो डांट देते हैं, समझाते हैं। गीता माता जी है, एक संबंध, बस भगवान के साथ संबंध बनाओ। आपको अपने आप अनुभव हो जाएगा भगवान क्या है क्या नहीं है। और भी बहुत सारा है अभी फ़िलहाल। और श्री जी पधारी है अपने ऊपर परम कृपा करने के लिए, बरसाने से, वो भी बरसाने से ही पधारी है प्रिया माता जी के घर पे। उनको सेवा काज आई है वहाँ पे। तो हमारा भी सौभाग्य है, जगन्नाथ जी मुकुंदा है मेरे साथ। और एक बात तो, हमें तो पुत्र होने वाला नहीं है, लेकिन शायद मुकुंदा पहले हमारे साथ विराजमान हो गए, क्योंकि हमें पुत्र का ये ना हो, दुख ना हो। और बिल्कुल नहीं होता है। पहले जिस दिन पता चला उस दिन खाली आधा दिन रोए हो गए, लेकिन अपने आप अनुभव ऐसा आया कि मुकुंदा हमारे साथ है। तो बिल्कुल मतलब ये नहीं होता है। और हमारा परम सौभाग्य है कि मुकुंदा हमारे साथ है, मेरा गोपाल पुत्र बन के मेरे साथ है। तो जगन्नाथ जी, बलराम जी, सुभद्रा माई है, एक परिवार पूरा हो गया हमारा। और जब भी हमारे घर में झगड़ा होता है ना, तो दीपाली ने जगन्नाथ के साथ भाई बहन का रिश्ता बना के रखा है। झगड़ा होता तो डायरेक्ट जगन्नाथ को जी बोलती है। तो मैं थोड़ा डर का स्वभाव ऐसा प्रकट करता हूँ, मैं डर रहा हूँ तो चुपचाप बैठ जाता हूँ। ऐसा एक संबंध आप बनाओगे तो आप अपने जो भी व्यवहार जो दिन में आपके साथ होते रहते हो, अपने आप आपको अनुभव होंगे। तो बस यही प्रार्थना है, आप भक्ति करते रहो और संबंध पहला बनाओ भगवान के साथ। जब आपको अगर अनुभव करना है तो भगवान को। हरे कृष्णा। और हमारी तरफ से कोई गलती हो रही, कोई सेवा में या किसी चीज़ में, तो हमें क्षमा करें। हरे कृष्णा। दंडवत प्रणाम प्रभु। हरे कृष्णा। बहुत हमारा नीलेश प्रभु 2-3 साल से बुला रहे। उनका DT का एनिवर्सरी में पहले बार आया हूँ, 5th एनिवर्सरी का। तो उन्होंने बता रहा था, पहले वो ऐसे भक्ति इसमें नहीं था, और थोड़ा हम लोग भी ऐसे था पहले। वो समय पर उन्होंने एक मूर्ति लाया, कृष्ण भगवान का मूर्ति, दादर से घर पे। वो मूर्ति था, वो मूर्ति के सामने वो कुछ कहने वाला था, दूसरा अलग चीज़। तभी उनको लगा, अरे ये तो देख रहा है ये आदमी मेरे को, मैं गलत कर रहा हूँ करके। तभी फिर भी उन्होंने कहा, बाद में उल्टी हुआ, वो सब हुआ, वही दिन वो छोड़ दिया वो सब। और तभी से उन्होंने भक्ति शुरू किया। और मैं उनका घर पे गया था, महावीर चाल में छोटा सा घर था। ये मुकुंदा, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, काली, एक छोटा सा कमरा। वो दीवार के ऊपर उन्होंने सब वन का नाम लिखा, वृंदावन, कोकिलावन, बेलवन, बांडीर वन, ऐसे छोटा सा एक पेपर में लिखा और उसको छिपा। मेरे को बहुत अच्छा लगा, ये आदमी इतना सा छोटा घर है और इतना दीवार में 12 वन को लेके आया। वो भावना है उनका। वो बोलता है, मैं हर दिन भगवान को बोलता, आज ये वन में जाइए,
और शाम को वापस आई ऐसे। और एक छोटा सा फैन है, वो दिन के लिए और रात के लिए बड़ा फैन है। इतना छोटा छोटा डिटेल से उन्होंने भगवान को सेवा कर रहे। मेरे को बहुत प्रेरणा हुआ। ऐसे भक्ति और हमारा इकोनॉमिकल कंडीशन का कुछ कनेक्शन नहीं, कितना भी हो उसमें हम भावना से सेवा कर सकता है। ऐसे एक श्लोक आता है भागवत में, अकाम सर्वकामा मोक्षकामा उदारदे तीव्रेण भक्ति योगेन यजेता पुरुष परम। हम लोग को कुछ इच्छा नहीं है। अकाम मतलब सर्वकाम मतलब सब कुछ चाहिए, गाड़ी चाहिए, बंगला चाहिए, सब भगवान के साथ जाके मांगेंगे। और मोक्ष काम उनको खाली मोक्ष चाहिए, मुक्ति चाहिए, कुछ भी चाहिए, लेकिन हम दूसरा देवता के पास जाने का ज़रूरत नहीं है। भगवान विष्णु को सेवा करेगा तो अगर हमको इच्छा भी, दूसरा इच्छा भी हो, वो पूरी करता है, ऐसे पूरी करता है, हम वापस उनको मांगेगा नहीं, ऐसे पूरी करता है। सो भगवान को हमेशा सेवा करना चाहिए, वो भी तीव्र ना। भगवान सूरज का वो रेस रोशनी आता है ना, अगर बादल नहीं तो तीव्र तरह से आता है, अगर बादल आए तो थोड़ा सा कम आता है। अभी एक हफ्ता पहले तीव्र तरफ से आ रहा था, अभी बारिश शुरू हुआ, थोड़ा कम आ रहा है। ऐसे हमारा भक्ति भी ये कर्म और ज्ञान ये मिश्र नहीं चाहिए। शुद्ध भक्ति करेगा तो तीव्र तरह से भगवान प्रसन्न हो जाएगा और हमको पूरा क्या चाहिए तो वो देगा। हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरे कृष्ण। पिता माता जी कहते हैं तो ये कुर्सी और ये साई गजानन देख के मुझे याद आ रहे वो दिन, कभी ब्रजमोहन प्रभु जी ने मुझे भी बिठाया था इसके ऊपर। तो मुझे एक स्टोरी याद आ रही है ना, समय हमारे पास प्रभु जी कितना तो बोलते हैं एक बार यमराज नीचे आया था। यमराज जो है नीचे आया था और नीचे आने के बाद ऐसे गेट टुगेदर चल रहा था। सॉरी, मुझे लग रहा है मैं शुरू किया तो तुम लोग इतना खुश हो गए कि तो मेरे पीछे नीलेश को देखता हूँ ना, वो एक बार फ़ोन करेगा मेरा मुकुंद ने ये किया, एक बार फ़ोन करेगा मेरा मुकुंद ने ये किया। तो मैं ही बोलता हूँ मैं 30-35 साल से सेवा कर रहा हूँ मेरे जगन्नाथ जी का, मेरे को आज तक कुछ नहीं बोला जगन्नाथ जी ने। और नीलेश को बार बार कुछ ना कुछ बोलते रहते मुकुंदा, ये है, मुझे गर्म हो रहा है, मुझे ये हो रहा है, मुझे ये खाने का है, मुझे वो खाने का है। वाला कितना खुश नसीबी है उसका कि भगवान उससे बात करता है। हमसे तो अभी तक नहीं, अभी तक इतना भरोसा भी नहीं है कि भगवान हमसे बात करेंगे कि नहीं। तो इसलिए एक अच्छा है कि पता नहीं मैं कभी डिटेल्स दिया, मुझे वो भी पता नहीं। अभी उधर बैठा तो बोलता है थैंक यू प्रभु जी, तो बोला मुझे यार अरे मैं कब दिया, मुझे पता भी नहीं। मुझे इतना पता है कि श्रीमद् भागवतम दिया था मैंने उसको पूरा, अभी पढ़ता है कि नहीं पता नहीं, भागवतम पूरा दिया, ऐसा छोटा मोटा। तो थैंक यू वेरी मच प्रभु जी। नमां विष्णुपदाय विष्णुप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। बोलिए सभी।
बलदेवा जय सुभद्रा जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे हरे Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Rama Rama Hare 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 Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Ram Ram Hare 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 Krishna Rama
Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare Hare
कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे ओ हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे हरे
कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जयो ललिता विशाखा जयो राधे श्याम ललिता विशाखा जयो राधे श्याम जयो राधे जयो राधे जयो राधे श्री राधे जय राधा श्याम सुंदर राधा
राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ जय राधा गोपीनाथ जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेवा जय सुभद्रा जय निताय सचिसुता जय निताय सचिसुता निताय सचिसुता जय निताय सचिसुता जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल कलयुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की श्री लड्डू गोपाल भगवान की श्रीमती राधा रानी की जगत गुरु श्रील प्रभुपाद की हरे कृष्ण महामंत्र की समवेत गौर भक्त वृंद की निताय गौर प्रेमानंदे बोले जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्री राधे श्याम राधाराणी हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा बोलो इधर यहाँ पर देखो ये देखो यहाँ पर बेटा ये देखो हरे कृष्णा हरि बोल तर इकडे सर्व भक्तगण प्रसादाचा लाभ घेत आहेत. हरे कृष्णा प्रभूजी माईक घ्या हातात. सन्नी गायकर प्रभूजींचा विजय असो. अरे निलेश प्रभूजी कसं वाटतंय एवढा छान कार्यक्रम आपण आयोजित केला? आमचा ॲक्च्युली हरे कृष्ण सगळ्यांना दंडवत प्रणाम. आमच्या मुकुंदाचा पहिला वर्ष म्हणजे पहिला बड्डे आम्ही एकदम नॉर्मलच केला होता. आता 5वा बड्डे होता म्हणून थोडा उत्साहामध्ये साजरा केला. त्याचं पण कारण खूप आहे. चांगले मोठे म्हणजे 5 वर्ष झाले सेवा करतो आम्ही मुकुंदाची. आमचं परम सौभाग्य आहे की आमच्या घरी आमचं लाला विराजमान आहे, जगन्नाथ आहे, बलरामजी सुभद्रा माई आहे. म्हणजे आमचं खूप म्हणते मग काय पुण्य केलेलं माहिती नाही आम्ही, पण खूप छान वाटतं भगवंताची सेवा करताना. आणि एक लड्डू गोपाल आमच्यासोबत एक पुत्ररूपाने विराजमान आहे. त्यामुळं कधी मुलाची खंत काय वाटत नाही. खूप छान वाटतं.
आपण पण करून बघा एकदा सेवा. गोपालची, ठाकूरची, जो तुमचे इष्ट असतील भगवंत त्यांची काही पण करा, पण मनापासून करा. आणि गोष्ट सांगायची होती, ज्या पण भगवंताची तुम्ही सेवा करता म्हणजे लड्डू गोपाल, जगन्नाथजी, बलरामजी, तर त्यांच्याशी संबंध बनवा. जसं तुम्ही आईवडील आहे, भाऊ बहीण आहे, मुलं, पुत्र आहे, पुत्री आहे, म्हणजे जसं आपण त्यांच्यासोबत जो व्यवहार करतो तसा भगवंतासोबत पण करा. तुम्हाला एक अनुभव तुम्हाला एक प्रकट होईल का तुम्हाला, म्हणजे असं वाटणार नाही काय खरंच म्हणजे काय आहे का वेगळं, म्हणजे भगवंताबद्दल जो तुमचा भाव आहे ना तो आपणच निर्माण होणार. आणि तुम्ही एकदा भगवंतासोबत संबंध बनवला ना तर तुम्ही विसराल, पण भगवंताचं कधी विसरणार नाही, हे एक लक्षात ठेवा. म्हणजे खूप सारे असे अनुभव आहे. त्यांचं नामकरण करा, त्यांचं प्रेम करा, संबंध करा. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे विश्वास महत्त्वाचा आहे गोष्टीमध्ये. एकदा प्रयत्न करा, भगवंताच्या शरणात या. तुम्हाला म्हणजे शेवटी परमपिता ते आपलेच आहे, तेच परमपिता आहे आपले, बाकी सगळे टेम्पररी आहे पिता. आणि प्रभूजी मला जाणून घ्यायचं आहे की मुळात या गोष्टीची सुरुवात कधीपासून झाली होती? तुमचा जो भक्तिमय प्रवास होता, भक्तीचा प्रवास होता, तो केव्हापासून सुरू झाला? याचा एक टर्न पॉईंट असा होता, आता मला 5 वर्ष झाले भक्तीमध्ये. म्हणजे आमचं काय सौभाग्य, परम सौभाग्य माहीत नाही कसं मध्ये भक्तीमध्ये आलो वगैरे. तर सुरुवात अशी झाली एक लॉकडाऊनमध्येच. तर लॉकडाऊनमध्ये आम्ही 1-2 महिना मी घरीच होतो. तर यूट्यूबला असंच एक स्टोरी बघत होतो. तर बघता बघता यूट्यूबला एक अशी इस्कॉनबद्दल एक स्टोरी ऐकली होती. त्याच्यामध्ये डॉक्टर विवेक बिंद्रा म्हणून एक आहे, त्यांचे एक स्टोरी ऐकत होतो. तर थोडा इन्स्पायर झालो. पण माहिती नाही भक्तीमध्ये कसं आलो, काही कल्पनाच नाही मला पण. आणि तेव्हा आल्यानंतर माझा जो बदल झाला तो मला म्हणजे मी स्वतःलाच ओळखत नाही का मी तोच आहे काय. माझे जे मित्र होते म्हणजे पिणारे करायचे, सगळे ड्रिंक वगैरे सगळे असेच करणार होते, मी पण त्याच्यामध्येच होतो. पण भक्तीमध्ये आलो आणि सगळं सुटलं, मलाच नाही कळत. मी म्हणजे अजून एक म्हणजे काय याचा भक्तीमध्ये फायदा आहे इस्कॉनमध्ये, तुम्ही एकदा भक्तीमध्ये आलात ना तुम्हाला नशामुक्ती केंद्रामध्ये जायची आवश्यकता नाही आहे. आपणच तुमचं सगळं सुटणार, काही पण व्यसन असू द्या, फक्त भगवंताचा तुम्हाला नशा होणार एवढं नक्की आहे. हा माझा अनुभव सांगतो, कारण मी पण त्यातूनच आलो आहे. आणि कसं सुटलं काय सुटलं माहीत नाही, पण एकदा शेवटची मी जी म्हणजे एकदम फ्री माइंडच बोलतो. मी माझ्या मित्रासोबत एकदा मला ड्रिंक करायची होती अशी मी अपेक्षा ठेवून एकदा माझ्या गावी गेलो. आणि तेव्हा मी माझ्या बायको आणि मी दोघं पण भक्तीमध्ये आलो होतो, पण मी कंटिन्यू नव्हती घातली, बायकोला घातली होती. बोला तू घाल, मला एकदा मित्रासोबत मला ड्रिंक करायची. ती ड्रिंक म्हणजे मी एवढं 15-20 वर्ष ड्रिंक केली, पण ज्या मित्रासोबत केली त्या दिवशी पहिल्यांदा मला सगळं बाहेर निघालं, तोंड पण सुटलं. हा माझा एक अनुभव आहे. म्हणजे कसं झालं काय झालं मलाच नाही कळलं, पण तो एक अनुभव आला भगवंताबद्दल, बाबा काहीतरी आहे. त्यातून नंतर आलो, ड्रिंक सुटली, नॉनव्हेज सुटलं, हे कसं सुटलं माहीत नाही, कांदा लसूण पण सुटला. प्रभूजी मला अजून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता मुकुंदाला तुमच्या पुत्ररूपामध्ये बघत आहात, तर त्यामागची संकल्पना काय आहे? त्यामागची संकल्पना काय आहे? मुकुंदाला पुत्ररूपामध्ये बघता, भगवंत आहे ते त्यांना पुत्ररूपामध्ये बघता, तर त्याच्या मागे काय आहे कल्पना, म्हणजे संकल्पना काय? संकल्पना म्हणजे आम्हालाच म्हणजे कधी कधी विश्वास बसत नाही, म्हणजे सगळ्यांच्या घरी लड्डू गोपाल तर असतातच, पण ते कुठल्या भावाने त्यांची सेवा करतात तो एक वेगळा पार्ट आहे. पण मी तर प्युअर नास्तिक पण होतो, मला भगवंत वगैरे काय विश्वास पण नव्हता. पण हे भक्तीमध्ये कसं आलो आणि लड्डू गोपालची सेवा कशी करायला लागलो मलाच माहिती नाही. आणि पुत्ररूपामध्ये असं म्हणजे कशी सेवा जुळली आम्हाला पण काही माहिती नाही. आणि खूप बरं वाटतं, लड्डू गोपालची सेवा, जगन्नाथची सेवा खूप छान वाटतं. मग आता तुमच्याकडे मुकुंदा येऊन जवळपास 5 वर्ष झाले, तुम्ही त्यांची सेवा करताय. मग जगन्नाथजी, बलभद्र आणि सुभद्रा मैया हे कधी आलेत? ह्यांच्याबद्दल पण एक म्हणजे जेव्हा लड्डू गोपाल विराजमान झाले घरी, आम्हाला त्यांची सेवा भेटली, तर नंतर जगन्नाथजीबद्दल पण एक प्रेमभाव उत्पन्न झाले. माझी बायको आहे दीपाली, तिला जगन्नाथबद्दल म्हणजे एक भावासारखं संबंध तिचा निर्माण झाला. म्हणजे जगन्नाथजीला भाव मानते. आणि
काय आमचं थोडं घरामध्ये जरी काय थोडेफार भांडणं बिंडणं झाले तरी ते डायरेक्ट बोलते मी जगन्नाथजीला कंप्लेंट करेल त्यामुळे त्यांचं नाव सांगते. मला पण एक भाव निर्माण होतो, अरे मी घाबरतोय, मी जगन्नाथजीला क्षमा प्रभू, दीपालीला काय बोलणार नाही, असे भाव आपणच प्रकट झाले. मग तिने आम्ही फक्त अपेक्षा होती, मनामध्ये अशी इच्छा होती कारण जगन्नाथजी पण सेवा करायला आम्हाला इच्छा झाली होती. तर माहिती नाही कसं आहे, त्यांना एक आमचे रसानंद प्रभूजी म्हणून एक डिओटी आहे, त्यांना आम्ही आमची इच्छा प्रकट केली. ते म्हणले डोंट वरी, मी जगन्नाथपुरीला चाललो आहे, तर आम्ही डिटेल्स घेऊन येईल तुमच्यासाठी सेवासाठी. तर आम्हाला खूप म्हणजे एक मन भरून आलं आणि खूप बरं वाटलं का आमचं कसं सौभाग्य माहिती नाही, पण जगन्नाथजी, बलरामजी, सुभद्रामाई ते पण आले आणि त्यांची पण आम्ही सेवा आता करत आहे. त्यांचं पण आता 3री ॲनिव्हर्सरी आहे आणि मुकुंदाची 5वा बड्डे आहे. अशी आमची सेवाला सुरुवात झाली. खूप छान. आणि खरं तर निलेश प्रभूजींना आम्हाला मनापासून धन्यवाद म्हणायचा आहे, कारण का त्यांच्यामुळे आम्हाला हा सोहळा अनुभवता आला. एवढा चांगला अनुभव आला आम्हाला या ठिकाणी येऊन. एकतर आम्हाला जगन्नाथजींची चांगली स्टोरी ऐकायला मिळाली आणि त्यात एवढं छान कीर्तन आणि एवढं म्हणजे आपल्या नेत्राला एकदम पाळणं फेडतील अशा प्रकारचं आपण भगवंताचं पुष्पाभिषेक पाहिलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला या सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तो अभी हमारे साथ है शिल्पा माता जी, हम कुछ उनसे बात करने की कोशिश करते हैं. हरे कृष्णा शिल्पा माता जी. हरे कृष्णा प्रभु जी, मैं इधर बहुत आनंदमय हूँ, धन्य हो गई हूँ. मुकुंदा जी जैसे ये नीलेश प्रभु जी और दीपाली माता जी के साक्षात बेटा बन के आए हैं और उनसे बात करते हैं, वो जो भक्ति में है वो समझ सकते हैं. और जगन्नाथ जी जो है दीपाली माता जी के भाई माने गए हैं. पूरा परिवार समेत जगन्नाथ जी, सुभद्रा मैया, बलदेव और यहाँ पर हमारे मुकुंदा जी है और राधा रानी जी आई हुई है. इतना दिव्य बर्थडे अभी तक मैंने कभी अटेंड नहीं किया है. ये यादगार रह जाएगा. और ये परिवार इतना भाग्यशाली है कि साक्षात भगवान खुद होके आए हैं अपने पुत्र के तरह. और क्या चाहिए किसी को. हरी बोल माते जी, धन्यवाद. थँक्यू. तर हरे कृष्णा. आपल्यासोबत आहेत मुकुंदाच्या मम्मी म्हणजे दीपाली माताजी, ज्या आपल्या मुकुंदाला बाळासारखंच मानतात. तर माताजी, सर्वात आधी तुम्ही मला सांगा की मुकुंदाची एंट्री जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये झाली, काय म्हणजे ती वेळ होती आणि कशी ती म्हणजे गोष्ट घडली की मुकुंदा तुमच्या आयुष्यामध्ये आले? म्हणजे आमचा असा विचार नव्हता की डीटी आणावं, सेवा करावी. अचानक आम्ही नाशिकला गेलो. माझ्या मनात आलं की नाही, घरात डीटी आणावे, छोटासा लड्डू गोपाल आणावा. आम्ही त्यांना घेऊन आलो, त्यांची स्थापना वगैरे केली, त्यांची स्थापना केली, सेवा सुरू केली. आणि सडनली मुकुंद आल्यानंतर 2 वर्षांनी माझं युट्रेस काढावं लागलं काही कारणावास्तव. मग त्यानंतर डॉक्टरने सांगितलं की मी पुन्हा कधी आई होणार नाही करू. मग हा एक प्रकारे आमच्या आयुष्यात मॅजिक झाला की भगवंतच माझा मुलगा बनून माझ्या घरी आले. अरे वा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्या म्हणजे मला ते खंता नाही राहिली माझ्या आयुष्यात की मी आई नाही करून. हे होण्या अगोदरच म्हणजे लड्डू गोपाल माझ्या घरी आले. अरे वा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे जे पूर्ण सृष्टीचे पिता आहेत ते माताजींच्या घरी त्यांचे आणि मी खूप खुश आहे की मला भौतिक जगाचं मूल नसले तरी चालेल. मी खूप खुश आहे की भगवंतात मला आई व्हायचं. माझं इतकं मोठं भाग्य आहे की मी भगवंताची आई म्हणून मला ओळखतात. मला असं नाही ओळखत की दीपाली तू मुकुंदाची मैया असं म्हणतात मला. म्हणजे जसं भौतिक जगांची मुलांना कसं बोलतात, अरे तुमचा मुलगा प्रथमेशची आई, राहुलची आई, तसं मला असं म्हणतात की तू मुकुंदाची आई आहे का. तर मला खूप बरं वाटतं की मला वाटलं की मला कोणी आई बोलणारं नसेल, पण नाही आहे, मी भगवंताची आई आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे माताजी. जो भाव म्हणजे जनरली आपल्या सर्वांमध्ये असायला पाहिजे भगवंताप्रती, तो तुमच्यामध्ये आहे. आणि खरंच तुम्ही भगवंताचे लाडके आहात म्हणून ते तुमच्याकडे, तुमच्या घरी त्यांचे हट्ट पुरवून घ्यायला, त्यांचे लाड करून घ्यायला ते तुमच्या घरी ते आलेले आहेत. आणि मुकुंद जेव्हा आले तुमच्या घरी त्याच्यानंतर वातावरण वगैरे कसं होतं आणि
त्यापूर्वीची कहाणी कशी होती, तुमचं आयुष्य कसं होतं? मुकुंद येण्या अगोदर आयुष्य आमचं काही चांगलं नव्हतं, पण जसं आमच्या घरी मुकुंद आला खूप चांगलं झालं. माझे प्रभूजी ड्रिंक करत होते, नॉनव्हेज बापरे. खात होते, सर्व काही माझ्या प्रभूजींचे एकाच दिवसात सुटले. अरे वा, खरंच खूप मोठी म्हणजे गोष्ट आहे. भगवंत आल्यावरती खूप आयुष्यात मिरेगर झाले, खूप खूप खूप. आणि मी खुश आहे खूप की म्हणजे आम्ही सेवा करतो हं. बस. मग हे भगवंत म्हणजे मुकुंद जेव्हा तुमच्या घरी आले त्याच्यानंतर एवढे मोठे चेंजेस आले, हां. आणि जेव्हा मुकुंद तुमच्या आयुष्यामध्ये नव्हते तेव्हा तुम्ही कधी प्रभूजींना सांगितलं का की या गोष्टी वाईट आहेत, या तुम्ही नका करू म्हणून? ते सांगितलं होतं पण त्याने ते सोडलंच नाही. अरे बापरे. जसा मुकुंद आला, हां, हां. गोपाल आले, हां. सर्व सुटून गेलं त्यांचं, एका रात्रीत झालं सर्व. अरे वा. मग त्यांची देखील भगवंतावरती तेवढीच भक्ती आहे की जसे मुकुंद तुमच्या घरी आले त्यांनी सर्व वाईट गोष्टी सोडून दिल्या आणि ते देखील भगवंताच्या भक्तीमध्ये रमून गेले. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरी आता जगन्नाथजी, बलदेव आणि सुभद्रा मैया हे देखील आहेत, तर त्यांच्या येण्यामागे काय कहाणी आहे? आम्ही असं ठरवलेलं की म्हणजे आमचं असं नक्की नव्हतं. आम्ही ते वरळीमध्ये सेंटरमध्ये सेवा करत होतो, पण काही कारणास्तव आम्ही रेंटवर राहतो, आम्हाला कधी इकडे कधी तिकडे जावं लागतं, तर असं ड्युटी सेवा होत नव्हती. आणि मला जगन्नाथजी प्रति खूप प्रेम आहे, तर म्हणजे मी त्यांना भाव मानते. मला भौतिक जगाचा तर भाव असून पण नसल्यासारखं आहे, म्हणून मी त्यांना भाव म्हणून मानते. तर मला वाटलं की मला जगन्नाथजी हवे आहेत. मी खूप रडली, प्रभूजीने सांगितलं नाही आम्हाला जगन्नाथजी हवे आहेत, आपण जाऊया, आणूया आणि असं खूप वेळ गेलो, पण ते अचानकच आले आमच्याकडे. म्हणजे त्यांना आणण्यामागे देखील काय तुमचा असा प्लॅन नव्हता काहीच की नाही. तुम्ही जगन्नाथजींना घेऊन या म्हणून? काहीच नाही. पण मी खूप आनंदित आहे की माझ्याकडे भगवंत आहे. भले भौतिक जगातली मुलं फसवतील, माणसं फसवतील, पण भगवंत कधीच असं करणार नाही. एक्झॅक्टली. आणि कितीही मोठ्या प्रॉब्लेममध्ये असले ना, एखादा व्यक्ती माझा हात सोडून जाईल, पण भगवंत कधीच मला सोडून कधीच जाणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत. माताजींचा जो भाव आहे तो त्याचा 1% आमच्यामध्ये तरी यावा की जेणेकरून आमचा देखील भाव भगवंताप्रती तसाच हो आणि भगवंताची भक्ती आम्हाला करण्याची संधी मिळो. माताजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमच्या या सोहळ्यामध्ये आमंत्रण दिलं आणि एवढा चांगला सोहळा तुम्ही आयोजित केलात आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला तुम्ही ही चांगली संधी दिली. पण खूप खूप आभार आहेत आम्हाला आमच्या गुरुप्रती, जे प्रभुपादजी आहेत त्यांनी आम्हाला आम्ही जनावरातच होतो, आमच्यात आणि जनावरात काहीच फरक नव्हता, पण खूप आभार आहेत प्रभुपादजींचे की त्यांनी आम्हाला शिकवलं, त्यांनी आम्हाला माणसात आणलं, आम्हाला भगवद्गीता दिली, भागवतम दिलं आणि इस्कॉन सारखी संस्था देखील दिली हां. की जिथे आमच्यामध्ये चेंजेस आले आमच्यासारख्या लोकांमध्ये, कारण का आमचा भूतकाळ खूप विचित्र होता, पण आता कुठे आम्हाला इस्कॉनमुळे या सगळ्या गोष्टींची सुविधा प्राप्त होत आहे. आम्ही अशा भक्तांना भेटत आहोत जे भगवंताचे भक्त आहेत, जे भगवंताचे नामजप करतात, कीर्तन करतात, कथा करतात, अशा लोकांची आम्हाला संगत घडत आहे आता. तर खरंच आम्हाला प्रभुपादबद्दल खूप म्हणजे आदर सन्मान आहे या गोष्टींसाठी आणि ही सर्व कृपा आमच्यावरती जी झालेली आहे ती प्रभुपादजींमुळेच झालेली आहे. आणि जे आता इस्कॉन संस्था आहे, आम्हाला माहिती आहे इस्कॉन आमच्यासाठी काय आहे ते, कारण का लोक बोलतात इस्कॉनमध्ये तुमचा ब्रेनवॉश केला जातो. ॲक्च्युली लोकांचा ब्रेनवॉश केला जातो, वाईट गोष्टी तुमच्यापासून दूर होतात आणि तुम्हाला चांगल्या मार्गावरती इस्कॉन आणण्याचं काम करतं. अट फक्त एवढीच आहे, तुमचा भगवंतावरती विश्वास असायला पाहिजे. जसं बाहेरच्या दुनियेमध्ये स्कूल कॉलेजेस असतं जे तुम्हाला शिक्षण देण्याचं काम करतं, तशा पद्धतीचंच इस्कॉन आहे जे तुम्हाला चांगल्या गोष्टी अध्यात्माबद्दल सांगतात आणि आपल्याला धर्माबद्दल गोष्टी सांगितल्या जातात आणि आपल्याला आपले कर्तव्य, आपल्या भगवंताबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल, आपल्या समाजाप्रती आपले जे कर्तव्य आहेत त्या गोष्टींची जाणीव आपल्याला इस्कॉन करून दाखवतं, इस्कॉन करून देतं. तर त्यासाठी आम्ही इस्कॉनचे खूप खूप ऋणी आहोत आणि ही सर्व कृपा आमच्या प्रभुपादजींची आहे, इस्कॉनची आहे. आणि आज आपण बघितलं इकडे छान कीर्तन झाला, ब्रजमोहन प्रभूजी आले होते, त्यांनी सुंदर अशी कथा सांगितली आणि त्याच्यानंतर श्रीकांत प्रभू श्रीकांत कृष्ण प्रभू ते देखील आले, त्यांनी सुद्धा काही इन्सिडेंट्स शेअर केले. तर असे सर्व गुरुवर्य आहेत जे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि कधी आम्ही चुकलो, कधी आमच्याकडून काही गोष्टी होत नाहीत तर ते आम्हाला ट्रॅकवरती घेऊन येतात. तर आजचा दिवस खरंच खूप छान होता, खूप आम्ही एन्जॉय केलं
मुकुंदाचा वाढदिवस होता. जगन्नाथजी, बलदेव आणि सुभद्रा मैया यांना येऊन या ठिकाणी 3 वर्ष कंप्लीट झाली आणि त्यानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर दीपाली माताजी आणि निलेश प्रभूजी यांचं खूप खूप मनापासून आभार की त्यांनी आम्हाला या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिलं आणि ही सुंदर अशी संधी दिली आम्हाला. तर तुम्ही सर्वांनी स्कॉनबद्दल खूप गैरसमज आहे. स्वतः जा तिकडचं वातावरण पहा. लोकांनी खूप नाव खराब केलं आहे स्कॉनचं, पण असं नाही आहे. स्कॉन एवढे फाउंडर आमचे शिला प्रभुपादजी आहे, त्यांनी आम्हाला असं नाही शिकवलं आहे. स्वतः जा, स्वतः पहा तिकडचं वातावरण आणि लोकांना ब्लेम करा, पण स्कॉन असा आहे. स्कॉनबद्दल बोलू नका. लोकांना बोला पण स्कॉनला बोलू नका, कारण की आमच्या गुरुने ते उभं केलेलं आहे आणि त्यांनी किती त्रास काढला आहे ना, तो फक्त आम्हालाच माहिती आहे आणि आम्ही जाणू शकतो तो. तर प्लीज माणसाला बोला, स्कॉनला ब्लेम प्लीज करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही बोला, पण बोलण्यापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी काही समय तुमचा वेळ तिथे 10 लोकांमध्ये एक जण खराब असतो, म्हणून तुम्ही डायरेक्ट स्कॉनला ब्लेम नका करू. आणि तुम्ही तिकडे वेळ द्या, ती प्रोसेस समजून घ्या. नक्की तिकडे कोणत्या गोष्टींचा प्रचार केला जातो, काय तिकडची प्रोसेस आहे, त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली तुमचं देखील मनपरिवर्तन होईल, तुमचे देखील विचार बदलले जातील त्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर. तर खूप मोठी गोष्ट आहे इस्कॉन. म्हणजे एकमेव अशी गोष्ट आहे आताच्या जमान्यात ज्या स्वतःच्या फायद्यासाठी काही करत नाही. बट इस्कॉनच्या बाहेरची लोकं आहेत ते ॲलिगेशन्स खूप लावतात इस्कॉनवरती, पण मुळात तसं नाहीच आहे. प्रभूजी माताजी, तुम्ही इस्कॉनमध्ये या, तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये संपर्क करा. तिकडे जे प्रोग्राम्स होतात ते अटेंड करण्याचा प्रयत्न करा आणि हे असे तुम्हाला भगवंताजवळ ते नेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला म्हणजे आपल्याला बाहेरच्या दुनियामध्ये दुःख देण्यासाठी खूप लोकं असतील, पण इस्कॉन एक अशी संस्था आहे ना, ते तुमचं सर्व स्ट्रेस कमी करून जाईल. तुम्ही बाहेर हरिनाम घ्या, फक्त हरिनाम कीर्तन ऐका. इतकं बरं वाटतं ना, अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. असं वाटतं इकडे आल्यावर मी माझ्या आयुष्यात खूप दुःख आले, पण जेव्हापासून हरिनाम घेतला ना, आता काहीच वाटत नाही. असं वाटायचं मी पहिला काय होते आणि आता काय. आता काहीच वाटत नाही, नॉर्मल. आणि सर्व रोगांवरती एकच उपाय आहे, हरिनाम. बाकी काहीच नाही आहे. जसं आपल्याला बाहेरच्या दुनियामध्ये जरा स्ट्रेस आला, आपण डिप्रेशनमध्ये गेलो तर आपण सायकोलॉजिस्टकडे जातो, पण इकडे जर तुम्ही आलात तर तुमच्या या गोष्टींवरती म्हणजे परमनंट सोल्युशन तुम्हाला भेटून जातं. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला डिप्रेशन वगैरे होतं, पण इकडे आल्यानंतर डिप्रेशनचं डी पण तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही. तर त्यासाठी कृपा करून तुम्ही देखील इस्कॉन टेम्पल्समध्ये व्हिजिट करा आणि हे जे संडे प्रोग्राम वगैरे होतात तिकडे ते अटेंड करण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. माताजी खूप खूप धन्यवाद आम्हाला एवढं चांगली संधी दिली. आणि आपल्यासोबत आलेले आहेत निलेश प्रभू, आणि हे आहेत निलेश प्रभू, ह्या आहेत दीपाली माताजी. हे दोघं म्हणजे मुकुंदाचे पप्पा, मुकुंदाचे वडील आहेत, मैया बाबा. आणि ते दोघं अक्षरशः आयुष्यामध्ये त्यांच्या खुश आहेत. म्हणजे मी जनरली या गोष्टी ऐकल्या होत्या, विचार केल्या होत्या, बट यांच्यामुळे त्या गोष्टी मी आज बघू शकलो. तर धन्यवाद तुमची. म्हणजे जो तुमचा भाव आहे भगवंताप्रती, त्याचा 1% तरी तुम्ही आम्हाला द्या, की जेणेकरून आमच्या मनामध्ये देखील भगवंताबद्दल तसा भाव आणि तशी भक्ती निर्माण होईल. गुरुच्या शरण या सगळं शक्य होतं. शिला प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरी बोल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हरे कृष्णा.